नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे निसर्गाचं ऋतुचक्र. दिवस आणि रात्र हे घड्याळ. आता या निसर्गाचा सूक्ष्म घटक असणारा माणूस याला देखील हे ऋतुचक्र, हे घड्याळ बंधनकारक. खरं तर निसर्गातले इतर प्राणी हे ऋतुचक्र किंवा हे वेळापत्रक ग्राह्य धरतात किंवा त्यानुसार ते आपल्यात बदल करतात. फक्त माणूस मात्र आपल्या वेळापत्रकामध्ये बदल करायला फारसा तयार नसतो, विशेषतः अत्याधुनिक माणूस. आणि त्यामुळे निर्माण होतात वेगवेगळे आजार, रोग, व्याधी. आणि आपण सरळ सरळ निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आता उन्हाळा सुरू झालाय, तर उन्हाळ्यातले जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर आपण म्हणतो की उन्हाळ्यामुळे मला हे सगळं होतंय. पण श्रोते हो, या निसर्गाची किमया अशी आहे की तो जर ऋतूमध्ये बदल घडवून आणत असेल तर त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी आहारात लागणारे घटक आपल्याला तो देतच असतो. पण आपण मात्र याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या रुटीनमध्ये आपण बदल करायला तयार नसतो. आता उन्हाळा सुरू झालाय, तर उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असायला हवा आणि आपण काय काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्वास्थ्य रंग या सदरात आमंत्रित केलंय वैद्य मीनल भावे यांना. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. खरं तर एप्रिल मे महिना म्हणजे धमाल सुट्टीचे दिवस. पण उन्हात होणाऱ्या प्रॉब्लेम्समुळे किंवा वाढणाऱ्या शारीरिक तक्रारींमुळे हा ऋतू म्हटलं तर मग या ऋतूविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. तर या ऋतूविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे या ऋतूत निसर्गात आणि आपल्या शरीरात नेमके काय काय बदल होतात? आपल्याकडे साधारणपणे उन्हाळा हा शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ह्या 3 ऋतूंमध्ये समाविष्ट होतो. पैकी शिशिरमध्ये थंडीचा कडाका कमी व्हायला लागून उन्हाळ्याची ताप वाढायला लागते. वसंत आणि ग्रीष्म हे पूर्णपणे उन्हाळ्याचेच ऋतू आहेत. यामध्ये निसर्गतः कफाचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं आणि शरीराची जी थंडीमध्ये बंद झालेली छिद्र असतात अतिथंडीमुळे, तर ती हळूहळू उघडी व्हायला लागतात. त्याचप्रमाणे शरीरामध्ये दोषांमध्ये आपण असं म्हणू शकतो की पित्त आणि कफाचा डॉमिनन्स चालू होतो, म्हणजे वाढू लागतात. आणि त्यामुळे जी भूक वाढलेली असते थंडीच्या काळामध्ये व्यवस्थित, तर ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते. खरं तर सुट्टी असल्यामुळे खाण्यापिण्याचे दिवस असतात, पण ते अनेकदा सुट्टी आहे म्हणून खाल्लं जातं, नक्की आपली भूक किती आहे याच्याकडे लक्ष देऊन खाल्लं जातं. बरोबर. पण मग आता तुम्ही मॅडम म्हणालात की खाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं, तर या ऋतूत नेमका आहार कसा असायला हवा? या ऋतूमध्ये शिशिरपासून जर आपण विचार केला तर हळूहळू, म्हणजे तेव्हा थंडीमुळे असलेली भूक प्रखर असते. जसजसं कफाचं विलयन चालू होतं शरीरामध्ये तसतशी भूक कमी होते आणि सुट्ट्याही चालू झालेल्या असतात. आपल्याकडे कोकणात आपल्या सीझनला आंबा असतो, फणस असतात, ही छान फळं अवेलेबल असतात, त्याचं मुबलक सेवन केलं जातं. खूप उष्णता आहे, त्यामुळे तुम्ही खूप स्थूल पदार्थ नाही खाऊ शकत, कारण तेवढं पचवण्याची शरीराची ताकदच असत नाही. बरोबर. किंवा आपल्याकडे या काळामध्ये सणवारही फारसे दिसत नाहीत, म्हणजे होळी झाल्यानंतर, गुढीपाडवानंतर तसे फार मोठे सण नसतात, त्यामुळे गोडाधोडाचं प्रमाण कमी राहतं पदार्थांचं, ऍक्च्युअली जेवणामधले आहारातले पदार्थ. आणि उपास तापासाचंही प्रमाण कमी दिसतं, त्यामुळे उपास करण्या एवढेच शरीराचं बलच राहत नाही. कारण या ऋतूमध्ये निसर्ग आपल्याकडून शक्ती काढून घेत असतो. इतकी उन्हाळ्याची ताप असते किंवा उष्णता वाढलेली असते, त्यामुळे आहार खूप मोठ्या प्रमाणावर घेऊ नाही शकत आपण, तेवढ्या पचवण्याची क्षमताच राहत नाही आपली. अशा वेळी आपण आंबिलीसारखे, नाचणीची आंबील पण आपल्याकडे कोकणामध्ये केली जाते, द्रव पदार्थ आहेत की जे तुम्हाला शरीराला थंडावाही देतात, तुलनेने पचायला सोपेही आहेत, पोटही भरतं त्याने, पौष्टिक आहेत. अशा पद्धतीचा आहार तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ह्या गोष्टींचा समावेश आहारामध्ये असायला पाहिजे. किंवा सरबतं चालू शकतात. त्याबरोबर आपल्याला पानकं म्हणून एक पूर्ण वेगळा सेक्शन सांगितलेला आहे की ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ वापरून केलेली सरबतं आहेत. सरबतं म्हटल्यानंतर साधारणपणे आपल्याला आवळा, कोकम किंवा कैरीचं पन्ह असेल, करवंदाचं सरबत असेल, एवढ्याच गोष्टी माहिती आहेत. पण खजूर, काळ्या मनुका असतील किंवा भाताच्या लाह्या यांच्यापासून बनवलेली पानकं असं एक पूर्ण वेगळा सेक्शन येतो, त्याचाही उपयोग आपण करू शकतो. पण मग आता ही पानकं तुम्ही जी म्हणताय तर ती कुठे अवेलेबल होऊ शकतात? की मग सरबत जशी आपण घरी करतो तर तसं आपण घरी करून ठेवू शकतो का? ही साधारणपणे आहार्य द्रव्यापासून करायची गोष्ट आहे.
त्यामुळे ती करून ठेवू नाही शकत. आपल्याला ती करून तेव्हाच्या तेव्हा त्याचं सेवन करणं अपेक्षित राहतं. जसं की खजूर आणि काळ्या मनुका ह्या भिजत घालून त्याचा रस काढून गाळून त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून थोडी साखर आणि किंचित वेलची किंवा मिरपूड घालून मीठ घालून तुम्ही त्याचं पानक म्हणून पिऊ शकता. हे तुम्हाला तात्काळ ऊर्जा देणारं असतं, तुमच्या शरीरामध्ये साखर बॅलन्स करणारं असतं आणि काळ्या मनुका आहेत त्या तुमच्या पित्तशमनाचं काम करतात आणि कमी झालेल्या भुकेला वाढवण्याचं काम करतात. अरे वा, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयुक्त असं हे मला वाटतं सरबतासारखं ड्रिंक ठरेल. नक्की 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 याला आपण एनर्जी ड्रिंक म्हणून नक्कीच प्रमोट करू शकतो. बरोबर. त्याचबरोबर आणखीन एक प्रकार येतो तो म्हणजे लाजा मंड. इथे आपण भाताच्या लाह्या वापरतो. साधारण मूठभर भाताच्या लाह्या एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायच्या. 15-20 मिनिटांमध्ये त्या पूर्णपणे विरघळण्याच्या अवस्थेमध्ये येतात. पाहिजे तर तशाच किंवा त्या गाळून घेऊन ते जे लाह्यांचं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून आपण तेही घेऊ शकतो. बर, हे उत्तम तरपण करणारं आहे. तरपण म्हणजे तुम्हाला तृप्ती देतं तुमच्या संपूर्ण शरीराला. जो एक सतत आपल्याला उन्हाळ्यामध्ये तहान लागल्याचा फील असतो तर ते कमी करतं आणि शरीरामधलं पाणी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतं. आता याच्यावरनच मी विचारते मॅडम की आता सुट्ट्या आहेत म्हटल्यावर मुलांच्या खेळांना अगदी जोर आलेला असतो आणि मग अशा वेळी मुलं काय करतात, पटापट बाहेर न येतात आणि घाईघाईने घटाघटा पाणी पितात. मग ते फ्रीज मधलं सुद्धा पाणी असतं. म्हणजे मुलांबद्दलच नाही, आपण मोठी माणसं सुद्धा बाहेर न आल्यावर फ्रीज मधलं पाणी पितो. तर हे कितपत योग्य आहे? यामध्ये आपल्याला असं लक्षात घ्यायला लागेल की फ्रीज मधलं पाणी किंवा फ्रीज मधली कुठलीही वस्तू ही तुम्हाला फक्त स्पर्शाला थंडावा देणारी आहे. ती शरीरामध्ये जाऊन तुम्हाला थंडावा देत नाही. किंबहुना जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा शरीराचं जे वाढलेलं तापमान आहे तर त्या वाढलेल्या तापमानाच्या विरुद्ध असं या वस्तूंचं तापमान असतं आणि त्यामुळे होतं काय की शरीराला फारच गडबडून जायला होतं. त्याला ते टेम्परेचर डिफरन्स ऍडजस्ट करायला वेळच नाही मिळत आणि तिथून अनेकदा पचनाचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्यामधून त्वचा विकारांपर्यंत आजारांची गती जाताना दिसते. त्यामुळे एक साधा सोपा उपाय राहतो आपल्याला करण्याजोगा की बाहेरून आल्यानंतर एक गुळाचा खडा खा, 5 मिनिटं बसा, थोडा वेळ शरीराचं तापमान खाली येऊ दे, तो गुळाचा खडा नीट चघळा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती शांतपणे बसून भांडं तोंडाला लावून पाणी पिया. जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी पोटामध्ये जातं. जेव्हा तुम्ही घटाघटा पाणी पिता तोंड न लावता अनेकदा, तेव्हा तुम्हाला लक्षातही येत नाही की आपल्याला पाण्याची गरज किती आहे आणि आपण पितो किती आहोत. खरं, हा जो फरक राहतो त्यामुळे मुळात कमी झालेली जी भूक आहे, आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला अग्नी म्हणतो, तर तोही आणखीन मंद होऊन जातो. त्याची पचनाची क्षमता कमी होऊन जाते आणि मग नुसतंच पोट फुगणं असेल, गॅसेस होणं आहे, तोंडाला चव नाहीये, मळमळत राहतंय, ही जी लक्षणं सगळी निर्माण होतात तर ती तिथून निर्माण होताना आपल्याला दिसतात. मला वाटतं पूर्वी आपली आजी आपल्याला सांगायची, कोण बाहेर न उन्हात न आलं की पाण्याबरोबर गुळाचा खडा दे. बरोबर, ते त्यासाठीच असेल. एकदम बरोबर आहे. म्हणजे पूर्वापार चालत आलेली आपली जी पारंपरिक संस्कृती आहे ती इथे कामी येते. कारण मुळातच आपल्याकडे आरोग्य हे दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेली गोष्ट मानली गेलेली आहे, ना की ती स्वतंत्रपणे शिकवायला लागते. बरोबर. म्हणूनच खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा वागण्या बोलण्याच्या राहण्याच्या सवयी असतील, हे त्या ऋतूला चालणाऱ्याच गोष्टी साधारणपणे आपल्या आयुष्याचा भाग म्हणून बघितल्या जातात. बरं, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की या ऋतूमध्ये सरबतं प्यावीत किंवा थंड पदार्थ जास्तीत जास्त इंटेक घ्यावा. पण त्यामध्ये आता मुलं म्हटली की त्यांची डिमांड्स असतात. आई जरा कोल्ड्रिंक आणणार किंवा आईस्क्रीम आणूया. विशेषतः आजी आजोबांना सांगतात ते आणि मस्तपैकी आईस्क्रीम आणलं जातं. तर आईस्क्रीम खाणं किंवा कोल्ड्रिंक पिणं कितपत योग्य आहे? आम्ही त्याला जिव्हा लवल्य अशी एक छान टर्मिनॉलॉजी वापरतो. थोडक्यात जिभेचे चोचले असं म्हणून ते जरूर छान आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी किती ठेवायची हे सुद्धा आपल्यालाच ठरवायला लागतं. कारण आईस्क्रीम काय किंवा कोल्ड्रिंक्स काय दोन्हीमध्ये एकतर मगाशी आपण जसं म्हटलं तसं की ते स्पर्शाला थंड आहेत, पचायला जडच जातात. आणि दुसरी गोष्ट अशी होते की दूध जेव्हा आपण थंड करून पितो तर ते पचायला अधिक जड जातं आणि त्यातून ते घट्ट केलेलं आहे, सो ते आणखीन पचायला जड होतं आहे. तर त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी कमी ठेवणं हेच योग्य राहतं. त्यासाठी मुलांसोबत बोलणं गरजेचं राहील वारंवार. मुलं आणि आजी आजोबा दोन्ही, तुम्ही जसा उल्लेख केलात तसं अनेकदा मुलांसाठी आजी आजोबा हे सॉफ्ट टार्गेट असतात. थोडा मस्का लावला की ज्यांच्याकडनं लाड होऊ शकतात अशी मंडळी आहेत. तर दोघांनाही हे सांगणं गरजेचं राहील की हे तात्पुरतं छान वाटणं आहे, पण त्यामध्ये दोन्ही शुगर बेस आहेत. कोल्ड्रिंक्समध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर साखर आहे
की जी तुम्हाला भरपूर कॅलरीज देते आणि तेवढ्या कॅलरी खर्च करण्या एवढी आत्ताच्या ऋतूची क्षमताच नाहीये. बरोबर. तुम्ही थोडं जरी दैनंदिन काम केलं तरीही आपल्याला असं वाटतं 1-2 मिनिटं पंखा लावावा किंवा 2 मिनिटं बसावं, जरा पाणी पिऊया. हे जी आपल्या शरीराची क्षमता कमी होणं आहे हे ह्या ऋतूचं वैशिष्ट्य आहे. कारण निसर्ग तुमच्याकडून ताकद काढून घेतो आहे. बरोबर. खूप धावपळीचं, खूप खेळता येईल असं रुटीन तुम्ही आता ठेवू नाही शकत. पण मग आता हे जे पाणी पिण्याचं प्रमाण आहे ते साधारण किती असावं? म्हणजे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. म्हणजे काही वेळा असं म्हटलं जातं की जेवणापूर्वी पाणी प्यावं, जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यावं किंवा एकदम जेवण झाल्यावर पाणी प्यावं. तर नेमकं पाणी पिण्याचं प्रमाण कसं असायला हवं आणि कसं पाण्याचा इंटेक घ्यावा आणि माठातलं पाणी शरीराला किती आरोग्यपूर्ण आहे आपल्या? मुळात आपल्याकडे आयुर्वेदाने प्रकृती सांगितलेल्या आहेत. प्रत्येक माणसाच्या प्रकृतीनुसार पाणी ग्रहण करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. पण हा ऋतू किंवा स्पेशली कोकणामधलं वातावरण असं आहे की जिथे तुम्हाला प्रचंड घाम येतो. थोड्या जरी घरातली दैनंदिन कामं करतानाही आपण एवढे घामाघूम होतो की तुम्ही प्रकृती सोडूनही तुम्हाला पाणी आपण किती पितो ह्याचा विचार करावाच लागतो. साधारण 1.5 ते 2 लिटर पाण्याचा इंटेक म्हणजे टोटल द्रव स्वरूपामध्ये तुमच्या शरीरामध्ये जाणं अपेक्षित आहे. मग ते पाणी असेल, सरबत असेल, पानकं असतील किंवा अगदी आपण रोजच्या आहारामध्ये घेत असलेली आमटी, सार, कळण या स्वरूपाचे द्रव पदार्थ असतील. पण तुमच्या शरीराला कुठल्या ना कुठल्या द्रव स्वरूपाची गरज लागते. आता यामध्ये तुम्ही जसं आता म्हणालात तसं की जेवताना पाण्याचं काय राहतं. जेवणाआधी पाणी पिणं हे तुमच्या पाचक रसांना द्रवत्व देतं किंवा त्यामुळे त्यांची तीव्रता कमी होते. त्यामुळे तुम्ही खाल्लेलं जे काही आहार आहे तर तो कमी प्रमाणामध्ये पचतो आणि मुळात भूक कमी होऊन जाते. म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांना असं सजेस्ट केलं जातं की जेवणाआधी तुम्ही एक भांडभर पाणी पिया. पण अदरवाईज बाकीच्या लोकांनी जेवणाच्या सुरुवातीला पहिल्यांदाच बसून ग्लासभर पाणी पिणं हे तुमची प्रकृती बिघडवणारं ठरू शकतं किंवा तुमच्या पचनामध्ये खूप मोठे डिस्टर्बन्सेस येतात आणि घेतलेला आहार नीट पद्धतीने पचत नाही. आयडियली सांगायचं झालं तर पाणी हे जेवणाच्या अधेमध्ये एखाद दुसरा घोट अशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे. म्हणूनच जेवण हे सर्वसमावेशक असावं. नुसतंच आपण पोळी भाजी खातो कधीतरी किंवा भाकरी खातो आहोत, सुकी भाजी खाल्ली जाते अशा पद्धतीचं न असता चौरस आहार असेल तर अधिक बरं राहतं. आमटी, भात, पोळी, भाजी, कोशिंबीर असते, त्याच्यामध्ये चटणी असते की ज्यामध्ये तुमची रुची वाढवणारे पदार्थ असतात, ज्यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं. आणि आमटी, ताक हे पदार्थ असे आहेत की जे तुम्हाला मुळात जेवण ओलं करून देतात. बरोबर. आणि ते पचायला अधिक सोपं होतं. म्हणून कुठलाही एकांगी आहार न घेता शक्यतो हे चारही गोष्टी आपल्या आहारामध्ये जातील असं बघणं गरजेचं राहील. आणि जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं जास्त अधिक सोयीचं राहील. तेही किती असावं, एखादं फुलपात्रभर पाणी बास होतं. त्यापेक्षा खूप तांब्याभर पाणी घेऊन तोंडाला तांब्या लावून पिणं हेही खूप आहे. अर्थात हे आपल्याला अनेकदा जिथे वृक्ष प्रदेश आहे, जसं आपण म्हणतो घाटावरचे लोक भाकरी खाताना तांब्या घेऊन बसतात आणि तांब्याभर पाणी पितात, तर तिथला प्रदेशच मुळात खूप वृक्ष आहे. त्यामुळे तिथे तेवढ्या ओलाव्याची गरज राहते. पण कोकणात एवढं पाणी पिण्याची जेवताना गरज नाही भासत. तरीही पूर्ण जेवण करायचं आणि जेवून झाल्यावर पाणी पियायचं हेही तुमच्या पचनाला फारसं पोषक नाही राहत. सगळ्याच प्रकृतींना ते जमतं असं नाही. बरं, आता पाण्याबरोबर अजून एक प्रश्न विचारते मी की काही जण असं म्हणतात की रात्रीच्या जेवणात पांढरे पदार्थ वर्ज्य करावेत. म्हणजे ताक, दही, दूध हे पदार्थ रात्रीच्या जेवणात घेऊ नयेत. तर त्याबद्दल काय सांगाल? मुळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे पचायला जड समजले जातात. दही हे अशा माणसाने खावं की जो रोज भरपूर व्यायाम करतो. त्याच्यामुळे म्हणून कदाचित असं सांगितलं जात असेल. याला तसा मोठा शास्त्राधार आहे असं आपण नाही म्हणू शकत, पण कदाचित हे दैनंदिन व्यवहारामध्ये सर्वसामान्यांना लागू होईल असं विधान आहे की बाबा नका पांढरे पदार्थ खाऊ. दूध असेल, दही असेल हे दोन्ही पचायला जड आहे. भरल्या पोटी जर तुम्ही सवय नसेल आणि दूध प्यालात तर तुम्हाला ते नाही पचत. त्याच्यामुळे गॅसेस होणं किंवा दुसऱ्या दिवशी जुलाब होणं अशी लक्षणं नक्की पेशंट सांगतो आपल्याला. पण ताक घेऊ शकतो ना? हा, ताक घेऊ शकतो, पण तेही किती सांगितलेलं आहे, एक वाटीभर ताक सांगितलेलं आहे. पूर्ण जेवून झाल्यानंतर, पोट भरल्यानंतर जर 2 ग्लास थंड ताक पिलं जात असेल तर ते नक्कीच पचणार नाहीये. त्यातही परत ताक म्हणजे काय आहे, सध्याच्या काळामध्ये अनेकदा चमच्याने दही ढवळून त्याच्यामध्ये पाणी ओतून ताक म्हणण्याची जी पद्धत आहे तसं अपेक्षित नाहीये. ताकावरती मंथनाचा संस्कार होणं अपेक्षित आहे. म्हणजे रवीने ते नीट घुसळलं जाणं गरजेचं आहे. बरोबर. साईचं ताक असेल तर आपण स्वतंत्रपणे त्याचं लोणी काढतोच, पण साध्या दुधाचं जरी दही केलं असेल
तरी व्यवस्थित त्याच्यावर मंथनाचा संस्कार झाला तर तिथून आपल्याला स्निग्धांश बाजूला होताना दिसतात. तेवढ्या प्रमाणात जर ते घुसळलं गेलं तर ते पचायला हलकं होतं, पण तरीही ते वाटीभरापेक्षा जेवणाच्या शेवटी ह्याच्यापेक्षा जास्त पिणं अपेक्षितच नाही. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्वास्थ्य रंग या सदरात आपण ऐकताय उन्हाळ्यात घ्यायची काळजी याविषयी वैद्य मीनल भावे यांच्याकडून. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की सुट्ट्या आहेत म्हटल्यावर मुलांच्या सगळ्या डिमांड्स वाढलेल्या असतात आणि एस्पेशली मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे आंबा किंवा आमरस. तर आमरस खाताना बरेचदा मुलांना नुसता आमरस खायला कंटाळा येतो. मग ती काय म्हणतात, थोडंसं दूध घालून खाऊया. तर आमरसात तूप घालून पण खातात किंवा मिरपूड घालून खातात. तर याविषयी काय सांगाल? आंबा मुळात पचायला जड आहे, उष्ण आहे, बळ देणारा आहे. अशा वेळेला तो सगळ्याच प्रकृतींना जसाच्या तसा पचेल ह्याची खात्री नाही आपण देऊ शकत. म्हणूनच आमरस केल्यानंतर त्याच्यामध्ये मिरपूड घालणं असेल. मिरी परत उष्ण स्वभावाची आहे, वृक्ष आहे, त्यामुळे पचनामध्ये आंबा पचवताना जी ताकद लागते ती कदाचित या सीझनला कमी झालेल्या पचनामध्ये तेवढी नाहीये, तर ते त्याला सपोर्ट करतं. त्याचबरोबर उष्ण प्रकृतीची जी मंडळी आहेत की ज्यांना आंबा अधिक उष्ण होऊ शकतो, तसा त्रास होऊ नये म्हणून तिथे तुपाचा वापर करायला सांगितलेला आहे. हे साधारणतः आपण घरामध्ये सर्वसामान्यतः प्रत्येकाची प्रकृती काय आहे असं बघून आपण आहार नाही देऊ शकत, म्हणून कधी मिरपूड वापरली जाते, कधी तूप घातलं जातं. ह्या दोन्ही गोष्टी अल्टरनेट करून चालणाऱ्या आहेत, जरूर कराव्यात. पण आंबा कितीही जरी पक्व आणि कितीही मधुर म्हटला तरी शेवटी तो फळ आहे की ज्याचा बेसलाईन आंबटच आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर दूध मिक्स करून खाणं हा मुळातच विरुद्ध आहार आहे. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे, बट अदरवाईज रेग्युलर जर तुम्ही मिल्कशेक पीत असाल तर ते तुम्हाला त्वचा रोगांपर्यंत किंवा अगदी त्याला आपण बीजदोष म्हणतो की जे पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला बघायला मिळतात, तर एवढं शरीरामध्ये उलथापालथ घडवण्याची क्षमता या विरुद्ध आहारामध्ये आहे. त्यामुळे ते टाळलेलेच अधिक उत्तम. बरं, असं म्हटलं जातं की आंबा हा उष्ण आहे, तर मग तो आंबा खाण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात घालून ठेवावा, म्हणजे 1-2 तास आधी. तर त्याविषयी काय बोलाल? हे साधारण आपण बघतो जिथे अढी घातलेली असते आंब्यांची, म्हणजे पेंढ्यामध्ये आंबे ठेवलेले आहेत आणि तिथून काढून आपण जेव्हा आंबा खातो तेव्हा मुळात त्या उबदार वातावरणातनं बाहेर आलेला आंबा हा चांगला व्यवस्थित तापमानाला गरमच असतो. सो तुम्ही थोडा वेळ ते पाण्यामध्ये ठेवा, त्याला शांत होऊ द्या आणि मग खा. खरं तर जर तुम्ही पारंपरिक पद्धत बघितली तर अढीतनं काढून डायरेक्ट आंबा खाल्ला गेला असं होत नाही. तो तुम्ही बाहेर काढून ठेवणं अपेक्षित असतं आणि साधारणपणे 24 तासानंतर किंवा 1-2 दिवसानंतर तुम्ही तो वापरणं अपेक्षित असतं. बरं, आता उन्हाळ्यात घाम येण्याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्यामुळे घामोळं पण येतं, लहान मुलांच्या काय किंवा अगदी मोठ्या माणसांच्या पण. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? उन्हाळ्यामध्ये जसं आपण मगाशी म्हटलं तसं शरीरस्थ उष्णता खूप वाढलेली असते. शरीर ती उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतं. शरीरामध्ये उष्णता आणि रक्त यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे अनेकदा आपल्याला असं दिसतं की त्वचेशी संबंधित अनेक विकार, मग ते तुम्ही म्हणालात तसं घामोळं असेल, कांजिण्या असतील किंवा अंगावरती दादी येऊन ज्याला आम्ही शीतपित्त म्हणतो, बरोबर, अशा गोष्टी आपल्याला खूप साऱ्या दिसतात किंवा गालगुंड आहेत. हे सगळे उष्णतेचे विकारांमध्ये येतं. यामध्ये अनेकदा आपल्याला वैयक्तिक स्वच्छता नीट ठेवणं, अतिउष्ण पदार्थ न खाणं मुलांना आवडतं, मग त्याच्यामध्ये ब्रेडचा वापर जास्त प्रमाणात होतो, वेगवेगळे सॉसेसेस वापरले जातात किंवा तिखट झणझणीत काहीतरी करून खाल्लं जातं, तेलकट खाल्लं जातं. तर हे सगळे पदार्थ परत पचायला जड आहेत, पचवताना उष्णता निर्माण करतात आणि मग ती उष्णता ह्या स्वरूपामध्ये बाहेर पडताना दिसते. किंवा याच्यासाठीचा एक साधा सोपा उपाय राहतो, वाकांडी म्हणून एक वनस्पती मिळते, त्याची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याची आंघोळ केली तर घामोळ्याचं प्रमाण कमी राहतं. पण मग आता काही जणांना ह्या वनस्पती सुद्धा माहीत नसतात, तर मग त्याची पानं कुठे अवेलेबल होऊ शकतात? आपल्याकडे कोकणामध्ये आढळणारी वनस्पती आहे. साधारण जांभळाचं पान ज्या पद्धतीचं असतं तसंच जरा थोडं छोटं आणि वेल असलेलं ही वनस्पती आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्याकडे जे गावांमधून जुने म्हातारी मंडळी आहेत की ज्यांना थोडंफार वनस्पतींचं ज्ञान आहे, तर त्यांना विचारल्यास याची माहिती नक्कीच मिळू शकते. मला अजून एक इथे विचारायचंय की कांजिण्या आल्या तर कडुनिंबाच्या पानांच्या पाण्याने आपण आंघोळ करतो, तर तसं चालू शकतं का मग? ते आपण कांजिण्यांच्या बाबतीत सांगतो, पण अदरवाईज घामोळ्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होईल असं नाही राहत.
म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर कडुनिंब आपल्याकडे अवेलेबल नाहीये. आता अजून एक कॉमन प्रॉब्लेम म्हटला तर युरिन इन्फेक्शन किंवा मग उन्हाळं लागणं, तर याविषयी काय सांगाल? पाण्याचा वापर कमी झाला म्हणजे जर पाणी शरीरामध्ये घेतलं गेलं नाही तर आपोआपच जी द्रव्य मूत्रावाटे बाहेर टाकली जातात तर ती शरीरामध्ये साठायला लागतात. बरोबर. त्वचा कोरडी झालेली असते, त्यामुळे शरीरामध्ये साठलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेर टाकताना आपल्याला तिथे जळजळ किंवा दुखणं, किंचित खुपल्यासारखं वाटणं ही लक्षणं वारंवार दिसतात. यासाठी आपण घरगुती उपायांमध्ये धनेजिऱ्याचं पाणी पिणं असेल किंवा अगदी साधं सोपं म्हणजे वाळ्याच्या जुड्या मिळतात, त्या पाण्यात टाकून ठेवून ते पाणी पिणं असेल, पुरेसं पाणी पिऊन अधेमध्ये पाणी पिऊन ठरलेल्या वेळी बाथरूमला जाऊन येणं असेल, तर यामुळे ह्याचं प्रमाण कमी राहू शकतं. पण वाळ्याचं पाणी जे तुम्ही म्हणालात ते रेग्युलरली सुद्धा आपण पिऊ शकतो ना? हो, आत्ताच्या सीझनला तर नक्कीच चालू शकतं. मगाशी तुम्ही जसं म्हणलात की माठातलं पाणी चालतं, त्यामध्ये माठामध्ये जर जुडी टाकून ठेवलेली असेल तर आपोआप ते सुगंधी होतं आणि स्वतः सुगंधाचं काम आहे की पित्ताचं प्रमाण कमी करणं शरीरामधली, त्यामुळे आपोआप शरीरातली उष्णताही कमी व्हायला मदत होते. पण आता मगाशी मी म्हटलं तसं थोडंसं मागे जाऊन परत विचारते की मागे तुम्ही म्हणालात की एक कॉमन प्रॉब्लेम की शीतपित्त शरीरावर उठतं, तर अशा वेळेला त्या दादी येणं किंवा त्याला इचिंग होणं, तर अशा वेळेला घरगुती उपाय लगेच काय करता येईल? आपल्याकडे साधारणपणे हे जे अंगावरती पित्त उठणं असतं ते उष्ण तीक्ष्ण हे पित्ताचे गुण वाढल्यामुळे दिसतं आणि जिथे समस्या तिथे उत्तर तिथल्याच प्रदेशातलं असतं असं म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे कोकम होतं, ज्याला आपण रातांबा म्हणतो, त्याच्यापासून जे आपण स्वयंपाकघरामध्ये कोकम वापरतो, तर त्याचं पाणी करून पिणं किंवा त्या पाण्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि ते पाणी पियायचं, त्याने खाजेचं प्रमाण कमी होतं. ते जे कोकम राहतं भिजवलेलं ते त्वचेवरती घासून दिल्यानंतरही बऱ्यापैकी आग आणि खाज हे प्रमाण कमी होऊन जातं. हे जर तात्पुरतं असेल तर, की बाबा आता ह्या उन्हाळ्यात मला त्रास झालाय मी आत्ता केलंय. ज्यांना दीर्घकाळ शीतपित्ताचा त्रास आहे, कुठल्याही सीझनमध्ये आम्हाला अंगावरती खाज येते आणि उठतं, तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. आता मगाशी तुम्ही जसं म्हणालात की उन्हाळ्यातनं बाहेरून आपण आलो किंवा अगदी घरात थोडंसं काम केलं तरी आपल्याला थकायला होतं, तर मग हा थकवा घालवण्यासाठी किंवा थोडासा तरी उत्साह वाटण्यासाठी आपण काय करावं? उन्हाळ्याची जी ऋतुचर्या सांगितलेली आहे आपल्याकडे, ही आपल्या आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ऋतूसाठी त्यांनी ऋतुचर्या सांगितलेली आहे. त्या ऋतूमधलं राहणीमान किंवा आहार विहार दोन्ही कशा पद्धतीचा असावा याचं वर्णन केलेलं आहे. तर उन्हाळ्यासाठी स्पेसिफिकली सांगितलं गेलेलं आहे की सैलसर कपडे वापरावेत. आता तर आपण असं म्हणू शकतो की सुती सैलसर कपडे वापरावेत. त्यानंतर पंख्याचा वापर करू शकतो किंवा अधेमध्ये खूप उन्हाच्या वेळामध्ये बाहेर जाणं टाळून घरामध्ये राहणं, सतत काम करताना अधेमध्ये ठरवून विश्रांती घेणं, बसणं, पाणी पिणं, स्वतःच्या ज्याला आपण हायड्रेशनकडे लक्ष देणं, या गोष्टी नक्कीच करू शकतो. मॅडम, आता मला सांगा की विशेषतः गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांनी विशेष काय काळजी घेतली पाहिजे या ऋतूत? आपल्याकडे एकंदरीतच आयुर्वेदाने दुपारची झोप ही टाळायला सांगितलेली आहे. कुठलाही ऋतू तुम्ही बघितला तरी, पण उन्हाळा हा एकमेव ऋतू असा आहे की जिथे त्यांनी खास करून सांगितलेलं आहे वृद्ध, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं यांना दुपारची झोप अलाउड आहे. म्हणजे किंबहुना त्यांनी ती घ्यावी, कारण लहान मुलं काय किंवा म्हातारी माणसं काय जिथे शरीर खूप क्षीण आहे, शरीराची बांधणी लहान मुलांची झाली नाहीये, वृद्ध मंडळींमध्ये बांधणी होऊन ती झिजलेली आहे आता. बरोबर. त्यामुळे दोन्ही शरीराचं बल फारसं नाहीये, त्यामुळे ह्यांनी दुपारी झोपणं अपेक्षित आहे. तर शरीराचा थकवा कमी राहतो, शरीराची झीज कमी होते. गर्भवतींच्या बाबतीत बोलायचं तर मुळातच अखंड शरीरामध्ये एक पूर्ण नवीन जीव वाढत असतो. त्याला त्याचं पोषण देण्यामध्ये मुळातच स्त्री शरीर हे खूप थकत असतं. अशा वेळी जेव्हा बाहेर उन्हाचा तडाखा असतो, खूप घाम येत असतो, अंगाची लाही होत असते, तेव्हा बाहेर जाऊन तर काम होणं शक्यच नाहीये. पण घरामध्येही तुम्ही नक्कीच विश्रांती घेणं अपेक्षित राहतं. थोडा वेळ दुपारची झोपणं गरजेचं आहे. आता हे सगळं झालं आहार आणि इतर काळजीविषयी, पण मग या ऋतूत व्यायाम कसा केला पाहिजे? व्यायाम ही आपल्या दिनचर्येचा भाग आहे. त्यामुळे ऋतू कुठलाही असो, खूप थंडी असेल किंवा खूप उन्हाळा असेल, व्यायामाला आपण सुट्टी तर देऊ नाही शकत. बरोबर. अशा वेळी आपल्याला ऋतूचा विचार करून कमीत कमी, म्हणजे ग्रंथ आपल्याला असं सांगतात की अर्धशक्ती व्यायाम करावा. बरं. आता अर्धशक्ती हा कसं ठरवणार आपण? कारण प्रत्येक माणसाची मुळात ताकद किंवा त्याचं एकंदर शरीराची वाढ ह्याच्यावरती त्याची अर्धशक्ती ठरते. बरोबर. तर त्यांनी सांगताना असं सांगितलंय की साधारणपणे काखांमध्ये घाम यायला लागला
की व्यायाम तुम्ही थांबवणं अपेक्षित आहे. बरं. म्हणूनच दिवसाच्या कुठल्याही वेळेला व्यायाम करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही शक्यतो सकाळी लवकरच्या वेळामध्ये किंवा संध्याकाळीही खरं तर आपल्याकडच्या हवेला उकडतच असतं. आपण असं म्हणू शकतो की सकाळी लवकरच्या वेळामध्ये व्यायाम करून घेणं हे योग्य राहील. ताकद वाढवणारे व्यायाम आता अपेक्षितच नाहीयेत, पण रेग्युलर शरीराला दाब आणि ताण देणारी, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये स्ट्रेचिंग म्हणतो, एवढं तरी करावं. त्यामुळे तुमची भूक नीट राहायला मदत होते, पचायला नीट मदत होते आणि तुम्हाला सुट्टी छान एन्जॉय करता येते. अरे वा, खूप छान. पण आता जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारते की आता उन्हातनं बाहेर जाऊन आल्यावर कधी कधी असं होतं, बऱ्याच जणांना सवय असते की चला आता मस्त गार पाण्याखाली आंघोळ करूया, तर हे कितपत योग्य आहे? नाही, हे तुमच्या शरीराला खूप मोठा एका अर्थी शॉक देतं असं म्हणू शकतो आपण. कारण बाहेर उन्हाचा तडाखाच एवढा आहे की जिथे तुमच्या शरीराचं तापमान प्रचंड वाढलेलं आहे. तुम्ही शरीराला नॉर्मल टेम्परेचरला किंवा थंड व्हायला वेळच न देता त्याच्यावरती जर खूप थंडगार पाणी घालत असाल तर शरीर नक्कीच रिॲक्ट करणार आहे. शरीरासाठी तो शॉक आहे. अशा वेळी म्हणूनच म्हणतो की आल्यानंतर हातपाय धुवा, पाणी पिया, पहिल्यांदा बसा आणि मग नंतर आंघोळीचा विचार करा. मला वाटतं श्रोते हो, तुमच्याही मनातले बरेचसे प्रश्न असतील, त्यांची उत्तरं आज तुम्हाला इथे मिळाली असतील. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना उन्हाळ्यात घ्यायची काळजी याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94 035 73 485. तर श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा आपली भेट आहेच एका नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. नमस्कार. इंद्रधनुष्य